नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. साताऱ्यात गुलमोहर दिन उत्साहात. निसर्ग, कला आणि पर्यावरण प्रेमाचा अनोखा संगम. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने सातारा शहरात गुलमोहर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेली तब्बल 28 वर्ष साताऱ्यात विशेषतः चर्च परिसरात ही आगळी वेगळी परंपरा जपली जात असून शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला बहरणाऱ्या गुलमोहरच्या लाल चुटूक फुलांनी सजलेल्या रस्त्यांमध्ये नागरिकांनी या दिवसाचे स्वागत केलं. निसर्गप्रेमी, कलाकार, छायाचित्रकार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत गुलमोहराच्या सौंदर्याचा आनंद घेताना दिसले. या निमित्ताने विविध सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं. कविता वाचन, निसर्ग छायाचित्रण स्पर्धा, चित्रकला प्रदर्शन अशा कार्यक्रमांमुळे वातावरण अधिक रंगतदार झाले. विशेषतः तरुणाईने मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत या उपक्रमांना प्रतिसाद दिला. गुलमोहर दिन केवळ सौंदर्याचा उत्सव नसून पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणारा उपक्रम ठरतो. शहरातील वृक्ष संवर्धन, पर्यावरणाचे महत्त्व आणि निसर्गाशी नाते जपण्याची गरज याकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यात या दिवसाची मोठी भूमिका आहे. साताऱ्याचा गुलमोहर दिन हा महाराष्ट्र दिनासोबत साजरा होणारा एक अनोखा आणि प्रेरणादायी उत्सव ठरला असून निसर्ग आणि संस्कृती याचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी नागरिक दरवर्षी मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. उन्हाळ्यात बहरणारी फुले या विषयावर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. काही हौशी निसर्गप्रेमी गाणी आणि कविता सादर करतात. जिल्ह्यातील त्याचबरोबर जिल्ह्याबाहेरील हौशी कलाकार या गुलमोहर दिनानिमित्त वेगवेगळ्या कला या ठिकाणी सादर करतात. या कार्यक्रमाला लहान मोठे सर्व एका ठिकाणी जमून गुलमोहर झाडांची, वेगवेगळ्या फुलांची चित्रे काढतात. साताऱ्यात होत असलेल्या गुलमोहर दिनानिमित्त या कार्यक्रमाचे स्वरूप दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.